गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. शक्तिलाय फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था समाजातील सर्व स्तरांवरती लोकांकरिता काम करते. शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, सामाजिक जागरूकता तसेच त्यांचे जीवनस्तर उंचवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवते. आजचा विषय निर्मला महिला शक्ती जागरण हळदी कुंकू समारंभ. हळदी कुंकू लावण्याचा सन्मान व अधिकार सर्वच महिलांना मिळावा याकरिता समाजात जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी शक्तिलाय फाउंडेशनतर्फे निर्मला महिला शक्ती जागरण हळदी कुंकू हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी शक्तिलाय फाउंडेशन ऑफिस, एसटी कॉलनी, गोडोली, सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. हा शक्तिलाय फाउंडेशनचा दुसरा सामाजिक जनजागृती व प्रबोधनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांना प्रबोधन करण्यासाठी डॉक्टर अनिता ढोले यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच फाउंडेशनच्या सभासद डॉक्टर उर्मिला ढोले, अवंतिका देसाई याही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता ढाणे यांनी केले. शक्तिलाय फाउंडेशनचा हा कार्यक्रम सुषमा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सुषमा भोसले यांचा वीरपत्नी रेश्मा तागडे व जयश्री गडाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सकाळ तनिष्का व्यासपीठच्या समन्वयक केतकी पाटील यांचाही अवंतिका देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात गणपती पूजन व गुरूंचे स्मरण करून करण्यात आली. संगीता ढाणे यांनी अध्यक्ष सुषमा भोसले यांची ओळख करून दिली. सुषमा भोसले यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास आमंत्रित केले. त्यांनी बोराटे प्लास्टिक कंपनीमध्ये CEO म्हणून काम सांभाळताना स्त्री व पुरुष यांचे कंपनीमध्ये समप्रमाणात कसे योगदान आहे हे सांगितले. कंपनी व घर अशा दोन्ही बाजू समर्थपणे महिलाच सांभाळू शकतात हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितले. त्यामुळे महिलेला तिचा सन्मान मिळाला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. संगीता ढाणे यांनी सुषमा भोसले यांचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल शक्तिलाय फाउंडेशनच्या वतीने आभार मानले. संगीता ढाणे यांनी सकाळ तनिष्का व्यासपीठच्या समन्वयक केतकी पाटील यांना तनिष्का व्यासपीठ बद्दलची माहिती देण्यास आमंत्रित केले. केतकी पाटील यांनी तनिष्का व्यासपीठ हे महिलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवते याबद्दल माहिती दिली. ही माहिती दिल्याबद्दल शक्तिलाय फाउंडेशनतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. यानंतर संगीता ढाणे यांनी डॉक्टर अनिता ढोले यांना शक्तिलाय फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेला महिला शक्ती जागरण हळदी कुंकू समारंभ या विषयावरती प्रबोधन करण्यासाठी आमंत्रित केले. डॉक्टर अनिता ढोले यांनी संक्रांतीचे दिवस असल्यामुळे हळदी कुंकू समारंभ फक्त पती असलेल्या महिलांसाठी नसून सर्व महिलांसाठी कसा महत्त्वाचा आहे याबद्दल उपस्थित महिलांना माहिती दिली. हळदी कुंकू का लावायचे याचे महत्त्व महिलांना पटवून देताना त्यांनी सांगितले की हळदी कुंकू लावण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन विचारात न घेता सामाजिक व मानसिक दृष्टिकोन विचारात घेतला जातो. लाल रंग हा मूलाधार चक्राचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा नाभी चक्राचे प्रतीक आहे. पृथ्वी तत्व लाल रंगामध्ये आहे. त्याची देवता गणपती आहे. अग्नी तत्व आणि तेज या माध्यमातून शरीरात अग्नी प्रज्वलित होते. अन्नाचे पचन अग्नी करतो. अन्नामुळे आपल्या शरीराचे पोषण होते. म्हणून सूर्य हा आपल्या पृथ्वीचा पोषणकर्ता आहे. सूर्याच्या किरणामुळे पृथ्वीवरती जनजीवन चालते. जीवसृष्टीचे संवर्धन व संगोपन होते. ही सर्व सृष्टी सूर्यावरती आधारित आहे. लाल रंग हा मूलतत्व आहे, परंतु त्याला सूर्यचक्राचा आधार आहे. सूर्यग्रह मंडळाचा प्रमुख आहे. तसेच नाभी चक्र सर्व चक्राचा आधार आहे. सर्व चक्राचा पोषण करता आहे. अशा पद्धतीने लाल आणि पिवळा हे मूलाधार व नाभी चक्राचे रंग दर्शवतात. याचे प्रतीक म्हणून हळद आणि कुंकू याचा वापर केला जातो. महिलांनी हळदी कुंकू लावणे हे तिचा पती आहे किंवा नाही याच्याशी संबंधित नाही, तर चक्रांच्या कार्य आणि रंगाशी संबंधित आहे. प्रत्येक महिलेने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. घराघरातून महिलेने महिलेचा सन्मान म्हणजे शक्तीचा सन्मान केला तरच समाजाचा विकास महिलांकडून घडू शकतो.
यामुळे एक स्त्री आत्मनिर्भर झाली तरच ती इतर 10 जणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करू शकते. आपण सुधारलो तरच समाजाकडून आपण अपेक्षा करू शकतो. स्त्री हा प्रत्येक घराचा केंद्रबिंदू असतो. म्हणजेच काय तर आज प्रत्येकीने तिचा पती असो अगर नसो आपल्यामधील शक्तींना जागृत करणे गरजेचे आहे. आणि हे करण्यासाठी ध्यानाचा अभ्यास म्हणजेच योग अभ्यास करणे गरजेचे आहे. हा योगाभ्यास शिकवण्याचे काम शक्तिलाई फाउंडेशन कडून केले जाते. या विषयावरती डॉक्टर अनिता ढोले यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर अनिता ढोले यांनी 10 मिनिटाचे ध्यानाचे प्रात्यक्षिक घेतले. शक्तिलाई फाउंडेशनच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला की वीरपत्नी उज्ज्वला निकम यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची इच्छा झाली. त्यामुळे डॉक्टर अनिता ढोले यांनी उज्ज्वला निकम यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले. उज्ज्वला निकम यांनी आपली ओळख करून देताना असे सांगितले की त्यांचा संसार फक्त 1 वर्ष 20 दिवसाचा झाला. पती निधनानंतर 23 वर्षांनी त्यांनी हळदी कुंकू लावले. ते अमर आहे तर आम्ही का नाही? पती निधनानंतर पत्नी घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळते तर तिचा सन्मान तिला मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांनी शक्तिलाई फाउंडेशनने विधवा महिलांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. त्यानंतर डॉक्टर अनिता ढोले यांनी उज्ज्वला निकम यांचे शक्तिलाई फाउंडेशनतर्फे आभार मानले. संगीता ढाणे यांनी डॉक्टर उर्मिला ढोले यांना शक्तिलाई फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या निर्मला महिला शक्ती जागरण हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रमाचे सांगता करण्यासाठी आमंत्रित केले. डॉक्टर उर्मिला ढोले यांनी उपस्थित सर्व महिलांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमामध्ये महिलांना हळदी कुंकू लावून फुणे देण्यात आली. त्यांची खणा नारळाने ओटी भरून सन्मान देण्यात आला. एकच दिवस नाही तर रोज घरी लावण्यासाठी हळदी कुंकू देण्यात आले. तिळगुळ देऊन गोडवा वाढवण्यात आला व संक्रांतीचे वाण म्हणून प्रसन्नतेचे प्रतीक असलेले तुळशीचे रोप देण्यात आले. सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला. अशा प्रकारे शक्तिलाई फाउंडेशनने आयोजित केलेला निर्मला महिला शक्ती जागरण हळदी कुंकू समारंभ हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी शक्तिलाई फाउंडेशन ऑफिस गोडोली सातारा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाला. धन्यवाद.